नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या बोर्डच्या परीक्षेत अलंकार प्रश्न हमखास विचारला जातो. पण अलंकाराचे प्रकार लक्षात राहत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फक्त काही मिनिटात अलंकाराचे सर्व प्रकार काही लक्षात राहतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विद्यादेवकर आणि तुम्ही पाहत आहात 11वी-12वी मराठी मार्गदर्शन. आज आपण शिकणार आहोत अलंकाराचे प्रकार. हा विषय बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठी व्याकरण. अलंकार. अलंकार म्हणजे काय? ज्या घटकामुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार असे म्हणतात. अलंकाराला शाब्दिक अर्थ आहे दागिना असा आहे. अलंकाराचे मुख्य दोन प्रकार. यामध्ये पहिला आहे शब्द अलंकार, दुसरा आहे अर्थालंकार. शब्दाच्या चमत्कृतीपूर्ण रचनेतून जेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते तेव्हा त्याला शब्द अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ यमक, अनुप्रास इत्यादी. दुसरा प्रकार सांगितलेला आहे शब्दाच्या अर्थपूर्ण योजनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्माला अर्थालंकार म्हणतात. उदाहरणार्थ रूपक, दृष्टांत इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, अलंकाराचे 4 शब्द महत्वाचे आहेत. मग अलंकारातील हे 4 शब्द उदाहरणासह आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेणार आहोत आणि त्याचे 4 महत्वाचे शब्द पाहणार आहोत. उदाहरणार्थ आंबा साखरेसारखा गोड आहे. उपमेय. पहिला शब्द उपमेय, ज्याची तुलना करायची ते उपमेय. आंबा हे उपमेय आहे. दुसरं उपमान, ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे ते उपमान. उदाहरणार्थ साखर हे उपमान आहे. तिसरा आहे समान गुणधर्म किंवा साधर्म्य दर्शक गुण, दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवणारा गुण. उदाहरणार्थ गोडपणा. चौथा आहे साधर्म्यवाचक शब्द, साखरेपणा. सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द या ठिकाणी आहे. उदाहरण सारखा. याच्यामध्ये आपल्याला जे काही ह्या अलंकाराचे 4 शब्द जितके महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उपमेय आणि उपमान यांच्यावरती परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला 1 मार्काचा प्रश्न 100% विचारला जातो. आणि त्या ठिकाणी मात्र आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरणाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी 11वी व 12वी मराठी मार्गदर्शक या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अलंकाराचे किती मुख्य प्रकार आहे आणि त्यांचे नावे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.